तो दोस्तों एक स्वामी विवेकानंद नगर इनके एक सांप निकला था। प्रकाश मंडप के मालक है प्रकाश माली। इनका धन्यवाद कि इन्होंने सांप की जान बचाई। मुझे कॉल किया और मैं 2 मिनट में आया। धन्यवाद तुमचा। धन्यवाद सर्वांचे आभार तुमचे मानले पाहिजे, कारण आमच्या फोनवर तुम्ही 1 मिनिटाचं कारण आम्ही घाबरलो त्याला पाहून। आणि मित्रांनो, हे आमचे अमित अनर्थे मित्र आहेत, यांना फोन केला आणि तात्काळ हे 2 मिनिटाच्या अवधीत इथं आले आणि तो सर्प त्यांनी 2 मिनिटात धरला आणि त्याचं जीवदान त्याला मिळालेलं आहे आणि यांच्यानुसार नियमानुसार त्याचं काय करायचं ते करतील। तुमचे आभार मानतो। धन्यवाद। ते धक्का दात बापरे। काय चांगलं मोठा सगळ्यात जास्त चावणार आहे। बॅटरी सोडू द्या तुम्ही आता खाली। बॅटरी देत टाकू तुम्ही आता धरू घ्या तुम्ही चांगलं। धरला आणते आपलं सामान इकडे सरळ आला खाली आला। भैया कोणता साप आहे हा? वेरुळा पानतिवट म्हणतात त्याला। वेरुळा शेकाट किलबॅक इंग्लिश मध्ये सगळ्यात जास्त डसणारा साप। विष नाही का? पण त्याची जी लाळ राहते ना आणि जर चावलं तर सोडत नाही लवकर। म्हणजे त्याचे ते पार दात आपल्या स्किन मध्ये घुसणार। डेअरिंग लागते ना, वाचून थोडी डेअरिंग येतं। हा म्हणजे मला लहानपणीपासून अशी हे सरड्या पाली उंदरं पकडायची सवय होती ना। सर्वात महत्वाचं नजर मारणं का सोपं नजर मारणं महत्वाची गोष्ट, मग नंतर थोडी सवय लागते। युट्यूबवर नाव टाकून द्यायचं वैजापूर सर्पमित्र। जर नाव नाही आठवलं गुगलवर टाका, नंबर भेटून देऊन। हा का? तुम्हाला विचारलं आता इकडे आहे वातावरण तसंच आहे ना, आहे म्हणून मी सांगतो। उन्हाळ्यात जास्त येतील। फ्रेंड चालू झाला आता आज 5वा साप आहे हा, कारण आज महाशिवरात्र होती। लोक घाबरून मारित नाही मारणार। ते धक्का दात बापरे। तो दोस्तों एक शेकाट किलबैग है जो कि नॉन वेनमस होता है और इसके बहुत सारे वीडियो बनाए हैं मैंने मराठी में। महाराष्ट्र में इसे वेरुळा पानतिवट के नाम से जानते हैं। तो इसको शेकाट किलबैग इसलिए बोलते हैं कि इसके शरीर पे ये चेक्स बने होते हैं। पिछले वीडियो में मैंने पूरी जानकारी दी है इसकी। तो दोस्तों एक स्वामी विवेकानंद नगर इनके एक सांप निकला था। प्रकाश मंडप के मालक है प्रकाश माली। इनका धन्यवाद कि इन्होंने सांप की जान बचाई। मुझे कॉल किया और मैं 2 मिनट में आया। धन्यवाद तुमचा। धन्यवाद सर्वांचे आभार तुमचे मानले पाहिजे, कारण आमच्या फोनवर तुम्ही 1 मिनिटाचं कारण आम्ही घाबरलो त्याला पाहून। आणि मित्रांनो, हे आमचे अमित अनर्थे मित्र आहेत, यांना फोन केला आणि तात्काळ हे 2 मिनिटाच्या अवधीत इथं आले आणि तो सर्प त्यांनी 2 मिनिटात धरला आणि त्याचं जीवदान त्याला मिळालेलं आहे आणि यांच्यानुसार नियमानुसार त्याचं काय करायचं ते करतील। तुमचे आभार मानतो। धन्यवाद। वीडियो अगर पसंद आए तो लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।